तर एकूण राज्यभरात देशभरात लोकसभेचा धुरळा पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय राऊतांवर प्रबंध लिहायला हवाय आणि मशाल चिन्हावर लढलो असतो तर शिवसेनेत जावं लागलं असतं। मी पक्षाच्या चिन्हावरच लढणार, राजू शेट्टींकडून स्पष्ट। तर मी प्रबंध लिहिण्यासारखाच माणूस, राऊतांचं हे उत्तर। माझा नवरा भाजपचा आमदार, मी महायुतीची उमेदवार, मला मोदींना 400 पार करायचंय, मग मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू? अर्चना पाटलांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। माढा लोकसभेची जागा आता लढवण्याची आपण इच्छा व्यक्त केली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख यांची शरद पवारांच्या भेटीनंतर ही प्रतिक्रिया। पवारांची भेट घेऊन शेकापची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती। महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर। कारवार लोकसभा मतदारसंघातून निरंजन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा लोकलमधून प्रवास। मुंबई लोकलमध्ये साधलाय सगळ्या प्रवाशांशी संवाद। कीर्तीकरांविरोधातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाहीये। महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात। मोदींची उद्या महाराष्ट्रात पहिलीच जाहीर सभा। चंद्रपुरात 16 एकर परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांची 11 एप्रिलला सासवडमध्ये जाहीर सभा। सभेच्या नियोजनासाठी बैठक। विजय शिवतारेंची देखील उपस्थिती। तर बैठकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील दाखल। कल्याण लोकसभेतील शिवसेना भाजप वादावर पडदा। भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा। गणपत गायकवाड समर्थकांची आता समजूत काढण्यात भाजपला यश आलंय। वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये उमेदवाराची घोषणा। अशोक हिंगे वंचितकडून बीड लोकसभा निवडणूक लढणार।